उमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आमदार बच्चू कडू यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुधारणा करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी अनेक पात्र शेतकरी विविध अटीमुळे कर्ज माफीपासून वंचित राहत असल्याचे म्हटले आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वाढवून 1,00,000 रुपये करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। महिला, दिव्यांग, अल्पभूधारक आणि इतर वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शासनाने या मागण्यावर लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा उमेन्स 24 चॅनलला। असण्यावर मंत्री असणं हे आमच्यासाठी काही गौण है। हम ऐसे लढेंगे, मंत्री भी देखते रहेंगे। आता आम्ही विधान परिषद पोटे साहेबांना आम्ही निवडून आणणार आहोत, दणक्यानं, बिलकुल मजबूतीनं, काही फिकर नका करू। जरी आमच्या विरोधात भाजपा अर्धी असन या राज्य जिल्ह्यातले, तरी पोटे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, सुपारी घेतली आहे। शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत, त्याचं भूमिपूजन लगेच होणार आहे। छत्रपती शिवरायानं काय म्हटलं होतं तुम्हाला माहित आहे? सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी राहता कामा नये। हिंदू मुसलमान की बात नाही, आम लोगों की बात आहे। आणि त्या शिवरायांचा पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत। बँकेतच, नाही तर दुसरे आमची हद आता बँकेपर्यंतच आहे सध्या। महानगरपालिका आल्यावर मग उभारू, कुठे उभारायचं आहे? क्या पूरे महाराष्ट्र में कांग्रेस कहाँ है बताओ? 6 तो विधान परिषद अब अनपढ़ हो गए। कांग्रेस लड़ने को तैयार नहीं, फुटपाथ पर नहीं है, मैदान पे नहीं है, तो कहां केंद्र की बात कर रहे हैं? महाराष्ट्र के अंदर कांग्रेस कहाँ है? 6 जगह अविरोध हो गई है भाजपा और शिवसेना। तो जिस महाराष्ट्र में राउत जी है, उस महाराष्ट्र की बात सोचो। उसके बाद उनका भी शिवसेना का उबाटा का एक कोई है, उसने भी विड्रॉल लिया है। तो तुम भी पैसे का खेल है, तो भाई हम आपको कम होंगे तो हम भेज देंगे, आपको कितने होना तो बता दो। हाँ, महाराष्ट्रात जिल्ह्यातच काय तुम्ही असा कॅमेरा सगळीकडे फिरवा थोडासा। हा, कायचं त्याच्यात कोण आवाज नाही उठवला? विनाकारण आवाज उठवते आजकाल लोक, कारण नसताना उठत होते। 380 त्याच्यात हिंदू मुलींवर अत्याचार झाला असं सांगितलं गेलं। जे काही आहे त्याला तर चिरफाड केला पाहिजे, चौरंगा केला पाहिजे। ज्या पुट्ट्यानं हे केलं त्याचा चौकात येऊन छत्रपती शिवराय सारखा चौरंगा केला पाहिजे। पण मला असं आहे का कोणतंही प्रकरण तुम्ही धर्मावर नेऊ नका। आखरी मुलींची बदनामी होतं ना। आता अचलपुरात येताना लोक मुली पाहताना विचार करतं का बाबा हे त्याच्यात तर नाही आहे, मोठी अडचण होतं। असं होऊ नये। जे काही वक्तव्य करत असेल त्याचा आम्ही पाहतो दुष्परिणाम समाजावर, माध्यमावर पडत असेल, गावावर पडत असेल, तर ते चुकीचं आहे।